श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. उधळलेल्या रंगांमध्ये कोणाला डाग दिसतो तर कोणाला सुंदर डिझाईन दिसत असते. जसं की बघा, आता एक छोटासा कंदील रात्री तो उजळायचा आणि स्वतःला खूप खास समजायचा, पण सकाळी जेव्हा सूर्य उगायचा ना तेव्हा त्याचा प्रकाश दिसेनासा व्हायचा आणि मग तो खूप दुःखी होऊन म्हणायचा, माझे काही महत्त्वच नाही, माझा प्रकाश कुणाला दिसतच नाही. एक दिवस सूर्यनारायणाने त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि त्याला सांगितले, तुझं काम माझ्यासारखं नाही. रात्र झाली की मी नसतो, तेव्हा लोकांना तूच आशेचा प्रकाश असतो. तेव्हा त्या कंदिलाला समजलं की प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते आणि प्रत्येकाचा उपयोगसुद्धा वेगवेगळा असतो. ही कथा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की स्वतःची तुलना इतरांशी केली ना तर आपण त्यांची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून स्वतःचा प्रकाश आपण ओळखायला शिकलं पाहिजे. तर चला, आपण आत्तापर्यंत रांगोळीच्या डिझाईनमध्ये बरेच काही वस्तू बनवल्या आहेत. त्यात तुम्ही आता थोडक्यात बघितल्याच असाल. हे आपले दाराचे तोरण किंवा रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स, हाफ पॅच रांगोळ्या, किंवा आता आपण ही संक्रांती येते आहे तर संक्रांतीसाठी सुंदर असे वाण देण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवत आहोत. त्या इथे मी तुम्हाला दाखवते. हे स्वस्तिक आपण जे देवापुढे दोन्ही बाजूला ठेवू शकतो, किंवा हे हळदी कुंकाचे करंडे, हे आपण हँडमेड आहे पूर्ण हे काम, आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने हे घरात बनवलेले आहे. मजबूत आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आपल्याला ते अवेलेबल होणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण अजून नवनवीन घेऊन येणार आहोत. किचन्स, गाडीला लावण्यासाठी, किंवा बरेच अशा अनेक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील याच्यापुढे. आता ही नुकतीच रांगोळी बनवलेली आहे आपण, ही आपली ऑर्डरची आहे. फार सुंदर असं टाकल्यानंतर दिसते ती. एक गालीच्यासारखे आपण मोठ्याही बनवणार यामध्येच. तुम्हाला जसे जसे डिझाईन आवडतील तसे तुम्ही आपल्याकडनं कस्टमाइज पण करून घेऊ शकता. जर कोणाला यात काही वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे खाली, त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला हाय करून तुमच्या स्क्रीनशॉट पाठवू शकता, किंवा तुम्हाला एखादे नवीन डिझाईन आवडत असेल त्या डिझाईन आमच्याकडे पाठवून पण आपण तशा कस्टमाइज तुम्हाला बनवून देऊ शकतो. ताटासाठीचे किंवा कलश, हे असे तोरण, अशा बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे आहेत. आता संक्रांती येते तर त्याच्यासाठी हळदी कुंकाच्या वेगवेगळ्या डिझाईन पॅच आपण बनवतो आहे. पतंग वगैरे या पद्धतीचे सुद्धा आपण बनवणार आहोत. आणि वाण देण्यासाठी हे छोटे छोटे जे पॅच दिसत आहे हेही तुम्ही देऊ शकता. आपण प्लॅस्टिक वगैरे देण्यापेक्षा हे खूप चांगला उत्तम पर्याय आहे. आपले ते हाफ पॅच आहे ते या पद्धतीने आपण इथे ठेवू शकतो पायऱ्यांवर, स्वागतासाठी. कोणत्याही पद्धतीत ह्या खूप छान ठेवल्यानंतर खूप सुंदर दिसतात या रांगोळ्या. तर तुम्हाला हव्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि वेगवेगळ्या व्हरायटी तुम्ही मागवू शकता. आणि आपल्या चॅनलवरच्या ह्या रांगोळी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हक्काने सबस्क्राईब करा.